तामसी वृत्ती किंवा राक्षसी वृत्ती असते, आता काय पक्ष्यांमध्ये नाही माणसामध्ये पण असते, तर त्यापासून तुम्हाला हे जर तुम्ही काठी जवळ बाळगलीत तर त्याच्यापासून मुक्तता। नमस्कार मंडळी, गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील दुर्मिळ अशी पांढऱ्याची काठी। ही पांढऱ्याची काठी म्हणतात त्याला। तर ह्या काठीचं वैशिष्ट्य असं आहे की हिंस्र पशु पक्षी प्राणी वगैरे किंवा विंचू साप याच्यापासून संरक्षण मिळतं। पाळीव प्राण्यांच्या गळ्यामध्ये बांधतात किंवा तामसी वृत्ती किंवा राक्षसी वृत्ती असते, आता काय पक्ष्यांमध्ये नाही माणसामध्ये पण असते, तर त्यापासून तुम्हाला हे जर तुम्ही काठी जवळ बाळगलीत तर त्याच्यापासून मुक्तता मिळणार। घरामध्ये तुम्ही ठेवलीत तर ह्याच्यामुळे सकारात्मक विचार पण तुमच्या मनामध्ये येणार, घरामध्ये वातावरण शुद्धी होणार। जसं तुम्ही प्रवासाला कुठे गेलात तर प्रवासासाठी ही एकदम जवळ बाळगावी असं म्हटलेलं आहे। आणि ही काठी दुर्मिळ आहे, कोकणामध्ये किंवा सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये ही मिळते। तसं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की दगड पाण्यात बुडतो पण लाकूड कधी पाण्यात बुडत नाही। तर ह्या काठीचं वैशिष्ट्य असं आहे की ही तळाला जाते। बघा तुम्ही बघितलं, लाकूड कधी पण पाण्यावर तरंगतं, पण ही ओरिजिनल साइन ओळखण्याचं ह्याचं ही निशाणी आहे। जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार, गणेश गल्ली, मुंबई नक्की संपर्क करा। व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, कोणाला पाहिजे असेल तर कुरिअरनी पाठवण्याची पण व्यवस्था आहे। धन्यवाद।